नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये जी असामी आलेली आहे, खरं तर त्यांना शाब्दिक एन्काउंटर करायची फार सवय आहे आणि त्या फार शिताफीनं एन्काउंटर करतात. अशा शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ज्यांची ओळख आहे अशा किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत आहेत. ताई, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. मी रणरागिणी म्हटलंय तुम्हाला, बाळासाहेबांच्या रणरागिणी आहात तुम्ही. आणि आता जरी पक्षाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं झालं असलं तरी इतका जुना आपला प्रवास आहे शिवसेनेसोबतचा. मला असं वाटतं एक सामान्य कार्यकर्त्यापासून जो प्रवास आपला सुरू झाला, माजी महापौर आपण राहिलेला आहात आणि आता विरोधी पक्ष नेते म्हणून आपण सभागृह अगदी दणाणून सोडलेलं आहे. तर या सगळ्याच विषयांकडे मी हळूहळू येणार आहे. पण ही गोष्ट नक्कीच आहे की तुम्हाला बाळासाहेबांच्या रणरागिणी म्हणून ओळखलं जातं आणि तोच रणरागिणीचा स्वभाव किंवा तो खमका जो आहे तो आता आम्हाला विरोधी पक्ष नेत्या म्हणून बघायला मिळतोय. ह्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता आणि आत्ताच्या पालिकेच्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सामान्य शिवसैनिक म्हणून मी सुरुवात केली. सुरुवात करत असताना 1992ला आम्हाला साहेबांच्या आशीर्वादाने उपविभाग प्रमुख करण्यात आलं आणि मूळ जन्म हा जो वरळी नाक्याचा आहे, तर वरळी नाक्याने अनेक स्थित्यांतरं पाहिली, अनेक मोठमोठी आंदोलनं पाहिली. त्याचप्रमाणे वरळी नाक्याने मोठमोठे नेतेही पाहिले. त्यावेळेला आम्ही लहान होतो, पण लहान असलं तरी चौकस जी म्हणतात ना स्वभाव, बरोबर, तो स्वभाव तुम्हाला कधीच अगदी अंतिम श्वासापर्यंत जागा ठेवतो. आणि त्यामुळे मी जेव्हा या पक्षात काम करायला लागली, मुळातच शिक्षण झाल्यानंतर लगेच लग्न, म्हणजे फार काय बरोबर 20 पूर्ण 21व्या वर्षी लग्न झालं आहे. त्यामुळे लग्न झाल्यानंतर पतीची साथ ही मला खूप मोठ्या प्रमाणात आजही लाभते. आणि बाळासाहेबांच्या जवळ जाऊन ज्या मिल कामगारांची आंदोलनं व्हायची त्याच्यात मंदाकिनी चव्हाण म्हणून आमच्या सेम, म्हणजे त्यांना त्यावेळेला रणरागिणी, फायर फायटर म्हणून म्हटलं जायचं. त्यांना बघत असताना मूळ स्वभावच तसा असल्यामुळे आणि मूळ पक्षाचा पण स्वभाव जे म्हणतो ना, पक्ष कसा आहे, गाभा, तो लढवय्य आहे. तो कोणाच्यावर अन्याय सहन करणारा नाही आहे. त्यामुळे आम्ही कोणावर अन्याय करत नाही आणि आमच्यावर करण्याचा कोणी नुसता प्रयत्न जरी केला तो तिथल्या तिथे थांबवण्याची ताकद ही बाळासाहेबांच्या विचाराने आम्हाला दिलेली आहे. ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी घडवले आहेत शिवसैनिक, आता काही बिघडले, आजही म्हणणार मी शिवसैनिक, पण बिघडलेले शिवसैनिक. कारण बाळासाहेब जिवंत असताना पण अनेकांनी त्रास दिला. बाळासाहेब गेल्यानंतर तर पराकोटीला त्रास झाला. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्या मुशीत वाढलोय, आजही त्या कुशीत आहोत. त्यामुळे मला अभिमान आहे माझ्या पक्षाचा, माझ्या आता काम करत असलेल्या पक्षप्रमुखांचा. तुम्ही जर अख्ख्या देशातला सगळे नेतृत्व, ठीक आहे, बऱ्याच पक्षांना सेटबॅक हा येतो, ह्याचा अर्थ तो पक्ष संपत नाही. आणि माझ्या पक्षाचं नेतृत्व हे प्रचंड संयमी आहे. पण ज्या क्षणाला संधी आहे ती संधी ते सोडत नाही. त्यामुळे अतिशय संयमी नेतृत्व, अशा पण नेतृत्वासोबत मी काम करते. म्हणजे ठाकरे घराण्याच्या 3 पिढ्या खरंय खरंय आम्ही काम करतोय. आता उद्धव ठाकरे माझ्याच एन्काउंटर या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटले होते की आदित्य ठाकरे यांच्याकडे आता जबाबदारी सोपवण्याची वेळ आलेली आहे आणि तरुण नेतृत्वाकडे खरं तर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांना एक जबाबदारी दिली पाहिजे. ते काय करू शकतात हे पाहिलं पाहिजे, असं त्यांचं विधान होतं. तुम्ही आदित्य ठाकरे यांच्यासोबतही काम केलेलं आहे, करत आहात. कसं बघता? आणि आता एक लोकांनी इच्छा प्रकट केलेली आहे शिवसैनिकांनी काही
मला विचाराल तर मी असं सांगेन की पक्षप्रमुख म्हणून ती बाजू आणि एक वडील म्हणून ती बाजू, आज जे ते काही भविष्य म्हणतायत ते पक्षप्रमुख म्हणून म्हणतायत. मला आठवतंय की पुण्यामधला काँग्रेसचे एक लीडर, आता त्यांचं नाव मला माहिती नाही, त्यांनी भर सभेत आदित्य साहेबांना सांगितलं होतं की आदित्य साहेब, आम्ही तुम्ही प्रबोधनकारांचे पंतू आहात म्हणून नव्हे, बाळासाहेबांचे तुम्ही नातू आहात म्हणून नव्हे, तुम्ही उद्धवजींचे पुत्र आहात म्हणून तुमचा अभिमान नाही, आम्हाला तुमचा अभिमान यासाठी आहे, असंख्य लांडगे जेव्हा वडिलांना त्रास देत होते तेव्हा एकच वाघ स्वतःच्या वडिलांचा आणि माझ्या पक्षप्रमुखाचा जो एक तुम्ही सांभाळ करत होत किंवा त्या ताकदीने उतरलात म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे. आता मी सांगते, मी आदित्यना 14व्या वर्षापासून बघते. त्यांनी जसं पक्षाच्या काही गोष्टींमध्ये शाळा कॉलेज चालू असताना, म्हणजे कॉलेज, त्यांचा जो इंटरेस्ट बघत होतो आम्ही, काही करत नव्हते, बाळासाहेब काही करत असताना येऊन साईडला बसणं, त्याच्यानंतर त्यांचं तर कॉलेज वगैरे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यानंतर त्यांनी ज्या आमच्या पदवीधर मतदार याच्यामध्ये जो एक सिनेट, ह्या 2 निवडणुका अतिशय सुशिक्षित लोक कामाच्या गडबडीत आपल्याला येऊन मतदान करणार याच्यावर वर्क करणं. कॉमन निवडणूक ही वेगळी असते, पण सिनेट आणि याची निवडणूक शिक्षक मतदार किंवा पदवीधर याच्यावर आदित्याने जे फोकस केला आणि त्यांच्या वयाच्या मला वाटतं 18व्या 19व्या वर्षी पहिली सिनेट जेव्हा आम्ही लढलो तेव्हा 8 लोकांना त्यांनी निवडून आणलं. सिनेट आमच्याकडे तेव्हा फारशी सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक असायची, पण शिवसेनेचे 8 सदस्य. दुसऱ्यांदा सिनेट झाली 10च्या 10, तिसऱ्यांदा आता त्यांच्याचे सगळेच्या सगळे आमचे निवडून आणले. शिक्षक मतदारसंघात आमचे निवडून आणले, पदवीधर मतदारसंघात अनिल परब यांना. याचा अर्थ निवडणूक कशी लढली पाहिजे, कशी जिंकायची, लढली पाहिजे आणि ती कशी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कशी जिंकायची. या मुलाला जर ह्या वयात एवढी जाण आहे तर मला तर खात्री आहे की आज आपण मुंबई आणि महाराष्ट्रापुरतंच बघतो आहोत त्यांना, पण ते एक दिवस देशाचं नेतृत्व करतील एवढी धमक आदित्य रश्मी उद्धव ठाकरे यांच्यात आहे. तुम्ही म्हणताय ते भावी पंतप्रधानही होऊ शकतील. देशाचं नेतृत्व म्हणणार काय, त्यामुळे त्यांच्याकडे बघताना ज्या पद्धतीने आज पक्षाची धुरा सांभाळतायत, ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण करतायत, आज आम्ही त्यांच्या आईपेक्षा पण मोठे आहोत, तरी पण जो एक सगळ्यांना जो मान सन्मान, अतिशय नम्रपणे ते काम करतायत. आणि मला आनंद आहे की त्यांनी मान पाहिलंय. मला आज रश्मी वहिनींचा पण एक अभिमान वाटतो. ह्या क्षेत्रात माझी मुख्यमंत्री म्हणून पत्नी, जेव्हा मुख्यमंत्री म्हणून असतानाची पत्नी, आमच्या पक्षांच्या सगळ्यांसाठी असणाऱ्या रश्मी वहिनी, जे संस्कार आईकडून मिळतात ते संस्कार त्यांच्या रश्मी वहिनींच्या आईलाही मी पाहते आहे. तेच संस्कार त्यांनी आपल्या दोन्ही मुलांमध्ये दिलेले आहेत. एवढ्या नवीन युगात सगळं पायापाशी असताना पण हा जो एक नम्रपणा येतो तो मला त्यांचा आदित्य ठाकरेंचा भावतो. पण आता हे नेतृत्व देखील पक्षाचं तरी लवकरात लवकर सांभाळावं असं वाटतं का तुम्हाला कार्यकर्ता? बघा, ज्या वेळेला आदित्य ठाकरेंना पहिलं संधी दिली तेव्हा इतर पक्षातनं तर पहिली बोंब येतेच,
पण काही आमच्या पण पक्षातून बऱ्याच वेळेला बोललं गेलं आणि ते जे बोलणारे होते सगळे ते 2022ला संधी मिळता क्षणी गद्दारी करून वर परत त्यांच्यावर भुंकायला उभे राहिले. पण आदित्य साहेबांनी त्याच्याकडे लक्ष नाही दिलंय. पक्षाचं काम आहे. माझे पक्षप्रमुख आणि माझे जे कोअर कमिटीतले जे सगळे सिनियर आहेत ते नक्की चांगला विचार करतील. उगाचच मध्ये ज्या संजय राऊत साहेबांबद्दल इतकं वाईट, एक तर मुळात ना संजय राऊत तसे वागत, जे तुमच्या समोर आहेत हा वेगळा चेहरा आहे कारण ते पत्रकार आहेत. बरं. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने पक्षाची भूमिका नीटच मांडतायत असं आमचं म्हणणं आहे. पण आदित्य ठाकरे किंवा त्यांच्यातला जो संघर्ष झाला किंवा असं पकडलं वगैरे हे खोट्या नरेटिव्ह आहे, हा फारच वाईट पद्धतीने आहे. पण त्यालाही ते खचून नाही गेले. त्यालाही राऊत साहेबांनी उत्तर दिलं. आणि मुळामध्ये पक्षातल्या काही चर्चा असतात, पक्षातले काही निर्णय असतात, ते इतरांनी त्याचा विचार का करावा. पण अशी चर्चा खरंच झाली होती का आणि असा एक विरोध त्यांनी दर्शवलेला होता का? नाही, मुळात अजिबात. कारण आम्ही आहोत अशी चर्चा झालेली नाही. आणि संजय राऊत साहेब असा एक आमचा नेता आहे की ते असा विचारच नाही करू शकत. कारण त्यांनी स्वतः ती मांडली पण की अरे पुढे पुढे जाऊन प्रत्येकाला बघा. मला एक सांगा, मी जेव्हा लग्न केलं तेव्हा माझ्या आजे सासूच्या हाताखाली केलं. माझा मुलगा मोठा झाला, माझ्या घरात सून आली. मी कुठे रिटायर्ड पण नाही झाली, पण मी सुनेला किचनमध्ये आणलं ना, ज्याला आपण किचन कॅबिनेट म्हणतो, हो. त्या आणलंय. ह्या धुरा द्यायच्या असतात, हळूहळू द्यायच्या असतात. आणि ती जर धुरा उद्धवसाहेब असा विचार करत पण असतील तर वावगं काय. माझ्या पक्षाच्या तरुण तरुणीला तरुण नेतृत्व आणि जे मॅच्युअर आहे त्या नेतृत्वाला आम्ही जर करत असू तर उलट आम्हाला आनंद आहे की आधीच तुम्ही त्यांचं ब्रँडिंग करताय. बरं आहे ते. पण मला एक सांगा की प्रियांका चतुर्वेदींनी असा प्रश्न उपस्थित केला होता का मुळात, कुठलं, की मला खासदारकीसाठी का पाठवलं गेलं नाही, का आपल्याकडे खासदारकीची जागा ठेवली गेली नाही, का संधी दिली गेली नाही? मुळामध्ये आमच्याकडे बऱ्याच विचारांची देवाणघेवाण होते. आता त्यांच्या देवाणघेवाणमध्ये मी नव्हती, त्यामुळे मी अगदी ठोक हो असं म्हणणार नाही. पण समजा झाली पण असेल तर बाकीच्यांना काय प्रॉब्लेम का. माझ्या पक्षप्रमुखाबरोबर मी कुठल्याही विषयावर बोलत असेन, माझा मत मांडत असेल तर त्याला प्रॉब्लेम काय आहे. आता जेव्हा 2022ला जी फुटाफुटी झाली तेव्हा प्रत्येकजण, म्हणजे मला आता आठवतं आहे अनिल परब हे तर सभागृहात म्हणाले, फित्रत सगळं काढलं त्यांनी की आम डरते नाही. तर डरते नाही तर गुवाहाटीला का गेलात, खमके महाराष्ट्रात राहूनच काना हे केलात. त्यामुळे आमच्याकडे जो नेतृत्वाचा गुण आहे, संयमी किंवा बाळासाहेबांचा आक्रमक, हे आम्ही दोन्ही बॅलन्स करून चाललो आहे. म्हणजे जेव्हा आक्रमक व्हायला पाहिजे तेव्हा होणारच, आणि जेव्हा संयमाने घ्यायचा तर घेतोय. पण ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही किचन कॅबिनेट हा एक विषय काढलात, तुमच्या घराच्या माध्यमातून तुम्ही काढलात खरा, पण तुमच्या पक्षाच्या माध्यमातून देखील हा प्रश्न थोडा कधी कधी उपस्थित केला जातो. याकडे आपण कसं कोणाचे नाही आहेत, म्हणजे जे आज नेते किंवा आता मुख्यमंत्री पण सगळे, त्यांच्या सगळ्या मिसेस उलट त्या मनाने रश्मी वहिनी काहीच नाही, कुठेच नाही, कुठल्याच संस्थेत नाही, कुठल्याच कशात नाही. बाकीच्यांना मी सगळ्यांना पाहिलंय किती काम करत होत्या, सामाजिक काम करत होत्या पण एखाद्याला नावडतीचा मीठच अळणीच करून ठेवायचं आहे. मीठ मुळातच खारट असतं पण ते अळणीच सांगायची, ही पद्धत जी रूढ झाली आहे ती चुकीची आहे. त्यामुळे त्यांचं नाव घेऊन कारण नसताना त्यांना त्या ह्याच्यात ओढणं. आणि तुम्ही एक बघा, त्यांनी कधी प्रत्युत्तर नाही दिलं. हा किती मोठा संयमी स्वभाव किंवा संस्काराचा भाग. त्यांनी कधी दिलं का उत्तर? त्यांच्या वतीने आम्ही नाही दिलं की आम्हाला माहिती आहे आमचं नेतृत्वाचं घरातलं काय आहे संस्कार. त्यामुळे आम्ही त्या भानगडीत कधी गेलो नाही. ज्यांना बोलायचं आहे स्त्री सुलभ
त्याला आपण म्हणतोय की आम्ही दाक्षिणात्य राहतो, ते कुठे दिसतं? म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोचणार आणि वर परत नाही नाही आम्ही स्त्रियांचा आदर करतो, असंही होतं ना. बरं, ही मधल्या काळामध्ये अनेक लोक गेली किंवा काय, त्या काळामध्ये ताई तुम्हालाही विचारलं असेलच, तुम्ही आता रणरागिणी एक चेहरा होतात, म्हणजे आजही आहात तुम्ही पक्षाचा चेहरा. अशा परिस्थितीमध्ये असा चेहरा आपल्याकडे असावा ह्यासाठी काही प्रयत्न झाले होते का? नाही, प्रयत्न नक्की झाले होते. 19 जून आमचा पक्षाचा वर्धापन दिन, त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. ती संध्याकाळ मी उलट ठाण्यातच होती. बरं एका कार्यक्रमासाठी मी ठाण्यात गेली होती. बरं, काय माझ्या कुणकुण लागलेली मैत्रिणीच्या. का तुम्हाला असं काय? अजिबात नाही. बरं मी 9:30 पर्यंत तिथे होती. उलट मी निघताना म्हणजे दुपारी जेव्हा आमचं सगळं उद्धवजींचं भाषण झालं, भयंकर कडक भाषण होतं, त्याच्यानंतरही आम्हाला म्हणजे जाणवत होतं काहीतरी वेगळंच चाललंय, ज्यावरती पक्षप्रमुख इतक्या ह्यानी बोलतायत. त्यावेळेला उलट मी प्रताप सरनाईक, स्वतः शिंदे साहेबांना भेटून, संजय राऊत समोर बसलेले, कुठे चाललात किशोरताई, तुम्ही जेवत नाही का? तर म्हटलं नाही, मी यांच्या ठाण्यात जाते. बरं तेव्हा मस्करीने प्रताप सरनाईक म्हणाले होते की अरे काय आमच्याकडे निवडणूक वगैरे काय लढताय का? तर मी म्हटलं नाही, मी मुंबईकर आहे, मी मुंबईतच बरी आहे. आणि मी निघाले. 9:30 नंतर मला पहिला फोन माझ्या एका नेत्यानेच केला, आपण कुठे आहात? मी म्हटलं मी ठाण्यातच आहे. तर म्हणे पहिल्या आधी मुंबईत या. आता तोपर्यंत काही माहिती नव्हतं, कारण आम्ही सगळे फोन बिन बंद करून, कारण आम्ही ठरवलेलं एन्जॉय करायचं आहे. माझ्या मुंबईच्या 4 मैत्रिणी बरं आणि ठाण्यातल्या 2, अशा आम्ही 6 जणी होतो. त्यामुळे सगळ्यांना स्ट्रिक्ट सांगितलं, फोन बंद करा. आपण 3-4 तास एकत्र थांबणार आहोत, मजा करणार आहोत. अगदी ती तलाव पाळीमध्ये बसलो, बोटिंग वगैरे घोडागाडी, केली? बोटिंग वगैरे केली? बोटिंग वगैरे केली. अच्छा. सगळं आम्ही करत होतो. आणि तेवढ्यात घोडागाडी? सगळं, हा तिथे घोडागाडी पण आहे, हा हा त्याच्यात पण आम्ही बसलो. एक मजा करायची म्हटलं करूया. पण त्याच्यानंतर फोन आल्यावर लगेच आम्ही घरी निघालो. माझी सून पण ठाण्यातलीच आहे, त्यामुळे कोपरी ठाणा म्हणजे ज्या मतदारसंघात शिंदेसाहेब लढले तिथली आहे माझी सून. त्यामुळे जाणं येणं तर नक्की होतं. पण त्या दिवशी निघालो आणि रात्री जेव्हा बातम्या आल्या, दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजण बाळासाहेबांच्या शक्तीस्थळाजवळ आलो, स्मृतीस्थळाजवळ. आणि आम्ही होतो, मी स्वतः आहे, ह्या ज्या आता आमच्या बाकी गेले आहेत ना, त्याही माझ्याबरोबर होत्या. बरं, आणि आम्ही विनवणी करत होतो, शिंदे साहेब कोण कोण होत्या गेलेल्यांपैकी? हे काय सगळ्या. मग पहिले म्हणजे शीतल म्हात्रे, हो का? अलिबागमध्ये काय भाषण केलं आदल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही काय बघतोय. त्यामुळे बऱ्याच सगळ्या, अगदी मीनाताई, सगळ्या ज्या आता अर्धा डझनच्या वर, 1 डझनच्या वर तिथे आहेत, त्या सगळ्या आमच्याबरोबर होत्या, रडत होत्या, विनवण्या करत होत्या. त्यामुळे आम्हाला वाटत होतं की असं होता कामा नाही. घडलं. पण तुम्ही ठाणेकरांना काय फोन वगैरे करून सांगितलं का की थांबवा किंवा या? नाही, मी अनेकदा प्रयत्न आम्ही केले ना आपल्याच माध्यमातून. फोन वगैरे मी तेव्हाही कधी केले नव्हते. म्हणजे जेव्हा मी महापौर होती आणि ठाण्यातले मस्के साहेब महापौर होते, चांगले आम्ही मित्रमैत्रिणीसारखे आमचे रिलेशन होते. पण तेव्हाही आम्ही भेटत पण होतो. म्हणजे ठाण्यात गेलो तर नरेश स्वतःहून म्हणायचे, या ना ताई चहा प्यायला. ते कधी आले तर आम्ही, पण फोन त्यासाठी नाही केला कधी कामासाठी नाही केला आणि त्यासाठी नाही केला. पण आपल्या माध्यमातून किंवा अनेकदा आम्ही जे मेसेज जायला पाहिजे ते करत होतो. वाटत होतं की किमान ज्या पद्धतीने घडतंय ते घडू नये. आणि सगळं घडवणं आपले बाळासाहेबांनी घडवलं, तुम्हा आम्हाला पण. त्याच्यानंतर उद्धवजींचं पण योगदान आहे. 2012 नंतरचा जर प्रवास पाहिला तर त्यामध्ये शिंदे साहेबांच्या बरोबरचे सगळे उदयाला 12 नंतर जास्त आले.
मग त्याच्यात उद्धवजींचा सहभाग नाही कसा म्हणता, तो कसा नाकारता येईल. त्यामुळे मला वाटतं जे घडलं ते फार विचित्र घडलंय. आणि विचित्र घडलं तर घडलं, पण आताही तुमच्याबरोबर विचित्रच होतंय. काय होतं असं वाटतं तुम्हाला? ते म्हणतात नाही, आमचं नाही. सगळं अलबेल आहे. नाही नाही म्हणणं मग आलबेल आहे. अगदी आत्ताचा लेटेस्ट मग तुमचं कल्याण काय, भाईंदर, मीरा भाईंदर, भाजप आमदार प्रताप प्रताप सरनाईक सरनाईक. का भांडणं चालली. आलबेलाची ही भांडणं आहेत, म्हणजे मग ती भांडणं नाहीत, काय म्हणायचं, कुरबुरी. आणि कुरबुरीचं पहिलं तुटण्याचा पहिली सुरुवात कुरबुरी असते. काय सुचवायचं तुम्हाला नेमकं, की काय नाही, होऊ मला नाही घातलं काय, असं कारण वाटतं? फार विद्वान सगळे लोक आहेत. सगळ्याच ह्यानी गोष्टींनी ते फार मोठे झाले आहेत, विद्वत्तेने मोठे आहेत, बाकी सगळ्यांनी मोठे आहेत. त्यांना काय सुचवायचं आपण. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक, आम्ही फायद्यापुरते, बाळासाहेब फायदासाठी नाव असं नाही आहे. आमचा फायदा नको, तोटाही झाला तरी चालेल, पण बाळासाहेब, उद्धवसाहेब किंवा ठाकरे घराणं त्याच्याशी आम्ही जोडून आहोत. बरं, आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जो काही आवाज उठवताय, तुम्ही अनेक विधानं केली जी फार गाजतायत, की बाळासाहेबांचे संस्कार विकत घेतले नाहीत वगैरे, तर नेमकं काय असं झालं होतं की तुम्हाला हे विधान नाही घ्यावं असं वाटलं? मला ज्यावेळेला कालचाच हे आहे, महापौरांचा कसा अपमान होतोय हा विशाखाताईंनी मांडलेला मुद्दा होता. त्या मुद्द्यामध्ये मला हाच सांगायचा प्रयत्न होता की बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन चाललो असं म्हणून नाही चालत. बाळासाहेबांचे विचार आम्ही विकत नाही घेतले, आम्ही जगतो आहोत. मी हे वाक्य पूरं करायच्याच आधी गोंधळ घालायला सुरुवात केली. मग माफी मागा काय म्हणून, मी कुठल्या पक्षात आहे, पण काय आणि नेमकं मी तुम्हाला कुठला अपमान सांगायचं केलाय? होतं की बाळासाहेबांना नाही, विकत माझं तेच घेतलं असं म्हणणं आहे. म्हटलं गेलं, तर नेमकं काय म्हटलं गेलं? माझं म्हणणं ते होतं की भाजप पण सांगतं आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला आहे, पण आज बाळासाहेबांचे विचार म्हणजे भाजपपेक्षा मी माझ्याच पक्षातून फुटून गेलेल्या लोकांना विचारेन की बाळासाहेबांची काय इच्छा होती, त्या इच्छेचं काय करताय. बाळासाहेबांनी हे नाही सांगितलेलं, तुम्हाला विचार मांडायची वेळ असताना तुम्ही ते नाही मांडायचे, आणि तुम्ही जी कारणं देऊन गेलात त्याच कारणाला आता तुम्हाला फेस करावं लागतंय. तर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला बोलून दिलं नाही की तुमचं नाही, स्लिप ऑफ टंग तो- झालं नेमकं आणि त्यांनी असं नाही, पकडलं, काय त्याच्यावर झालं? लगेच ते रिॲक्ट झाले, माफी मागा वगैरे. मी तर मुळीच मागणार नाही, कारण मीच बाळासाहेबांचा स्वप्नात पण विचार करू नाही शकत की मी त्यांचा अपमान करेन. त्यामुळे माझ्या वाक्याचं किती विपर्यास झालं, त्याच्यानंतर जे बोललं जात होतं त्याच्यामध्ये दरेकर सगळ्या सभागृहाला म्हणाले शंड, विरोधी पक्ष म्हणजे शंड आहे. आणि नेमका आमचा MS डिपार्टमेंट जेव्हा आम्ही म्हटलं हे ऐकलं का, तर म्हणतात मी ते ऐकलं नाही. मग मी विचारलं जे मी नाही बोलले ते कसं ऐकायला गेलं. मग काय नाही बोललात तुम्ही असं? मी हेच म्हटलं, ते काय म्हणाले बाळासाहेबांना विकलं. मी मुळात त्याचं बोललेच नाही. बाळासाहेबांना विकत घेणारा जोपर्यंत चंद्र आहे, सूर्य आहे, तारे आहेत, तोपर्यंत कोणाचीच हिंमत नाही बाळासाहेबांना विकत घेणं. तर मी कसं म्हणेन, म्हणजे माझ्या वाक्याचं न ऐकता महापौर मॅडम पण सांगतात मी ऐकलं. म्हटलं वा, तुमच्या बाजूला बसलेल्या MS शंड जोरात बोलले, ते कोणालाच ऐकायला नाही गेलं, आणि मी जे नाही म्हटलं ते बरं ऐकायला गेलं. याचा अर्थ ठरवून काही गोष्टी होत आहेत का? आम्ही तर आमचे विचार मांडणार, कारण आत्ता ज्या पद्धतीने आता तुम्हाला बजेटच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळे पडदे काढतोय आम्ही. आणि मीच पहिली मागणी केली की आम्हाला 3 वर्ष 10 महिने 8 दिवसाचा प्रशासकीय कामकाज कसं कसं केलं, काय काय केलं, त्याच्या आम्हाला पण अभ्यास करायचा आहे. कारण आम्ही जेव्हा उतरल्यानंतर हे सगळं स्थित्यांतर घडल्यानंतर
साधे फोन पण उचलत नव्हते वॉर्ड ऑफिसर, बाकी तर लांबच. मग जर फोन उचलत नव्हते, इतक्या घडामोडी घडल्या त्या आम्हाला कळल्या पाहिजे आता. कारण आम्ही महानगरपालिकेचे आता ट्रस्टी आहोत 5 वर्षासाठी. तर आम्हाला हे गेल्या टर्ममध्ये अख्खी एक पूर्ण टर्म फुकट गेली विदाऊट नगरसेवक. मग त्याच्यामध्ये काय घडलं ते सांगावं ना. प्रशासनाने द्यावी श्वेतपत्रिका. बरं ती काय मी एकटीने मागितली आहे का? भाजपचे योगेश सागर त्यांनी विधानसभेत मागितली. तीन का 4 आमदारांनी मागितली. का मागतायत ते मग? म्हणजे त्यांनाही तोच डाऊट आहे, कसं केलंय कारभार कळावा. तुम्ही माजी महापौर राहिलेले आहात. महापौर पद स्वीकारल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्या निभावताना आलेले अनुभव याकडे आपण कसं बघता? जबाबदारी घेतली ती अगदी 27, 28, 20 नोव्हेंबर असेल. डिसेंबर आणि जानेवारी या ह्याच्यामध्ये मी प्रत्येक वॉर्डच्या मीटिंग चालू केल्या होत्या. एकच गोष्ट होती की समजून घेऊया, एकमेकांना समजून घेऊया. ती जी खुर्ची आहे महापौरांची, त्याला प्रशासकीय तसा काहीच हे नाही आहे, अधिकार नाही आहे. पण महापौर प्रथम मुंबईच्या नागरिक आहेत आणि महापौरांना जे जे दिसतंय ते प्रशासनापर्यंत पोचवून त्याचा मधली कडी बनून नागरिकांपर्यंत पोचवणं आणि सुसह्य ब्रिज तो म्हणजे महापौर. त्यामुळे मी तो प्रयत्न करत होते. आणि बरोबर 10 फेब्रुवारीला कोविडचं पहिली बेल आपल्या ह्याच्यात वाजली. आपण 20 मार्च 2020ला आपण पहिला लॉकडाऊन घेतला. बरोबर. पहिल्या लॉकडाऊनचे 7-8 दिवस कोणालाच काही कळत नव्हतं नेमकं काय चाललंय. कारण तो जो कोविड-19 आपण ज्याला म्हणतो करोना, तो 100 वर्षापूर्वी वेगळ्या ह्यानी आला होता. म्हणजे उंदीर मरत होते प्लेगसारखं, आणि हा वेगळा आला. त्याच्यामुळे डॉक्टर्स बाकी सगळे तज्ज्ञ हे सगळं हँडल करायला विचार करत असताना माझ्या एक लक्षात आलं की इथे मात्र आता खरी जरूरत माझी पण आहे. माझं काम आहे की मला नागरिकांमध्ये काय चाललं आहे, प्रशासन काय करतंय, आणि तुमच्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण काय मॅसेज. प्रिंट मीडिया तर बंदच होता, खरं. इलेक्ट्रॉनिक मीडिया चालू होता. बरोबर. त्या माध्यमातून लोकांशी संभाषण करून लोकांपर्यंत काही चांगल्या माहिती किंवा काही चुकीच्या माहिती जाऊन लोक जे घाबरत होती त्यांच्या मधला दुवा बनून मी महापौर म्हणून काम केलं. मग त्यावेळेला काही टीम बनवल्या गेल्या डॉक्टरांच्या, काही खूप तज्ज्ञ लोकांना घेतलं गेलं. त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी होते आणि मी माझे मुख्यमंत्री पक्षप्रमुख होते म्हणून नाही, तर मी त्यांच्यातला एक जो गुण पाहिला की प्रत्येक गोष्टीच्या तळापर्यंत जाऊन आपल्या नागरिकांना कसं सुसह्य जीवन जगायला होईल, त्यांनी खूप ते प्रयत्न केले. आणि अर्थात त्याला सगळ्या सनदी अधिकाऱ्यांनी, त्याला सगळ्या प्रशासनाने, सगळ्या काही संस्थांनी, NGOनी खूप चांगली मदत केली. आणि त्यामुळे आपलं अख्खा महाराष्ट्र म्हणा किंवा मुंबई जी धारावीसारखी एक प्रचंड आशिया खंडातली मोठी झोपडपट्टी म्हणून पाहिलं जायचं. ज्या झोपडपट्टी ह्या घरातनं आपण निघालो, म्हणजे कधी कधी मला आश्चर्य वाटलं आहे. म्हणजे मी फार आतमध्ये गेली धारावीत, आश्चर्य हे वाटत होतं की इतक्या कमी जागेत, म्हणजे 4x6, 4x8 तिथेच त्यांचं नानी घर, तिथेच त्यांचं जेवण, तिथेच त्यांची मुलं, तिथेच त्यांचा उद्योग, काय जे व्यवसाय करायचे, आणि तिथेच सगळं. त्यांची जीवन पद्धत किती
प्रकारे म्हणजे कोविड काळात तीच भीती होती की इतक्या वाईट म्हणजे एका गल्लीतून गेलो आणि 3 गल्लीमध्ये जर बाथरूम असेल सार्वजनिक तर तो जो स्मेल वास तो तिथपर्यंत येत होता आणि दररोज लोक त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जगत होती. सर्व धर्मीय होती. म्हणजे तिथे असं कुठला देश अख्खा देश बघायचा असेल तर धारावीत चला असं एक पॅटर्न झालं होतं. त्यामुळे कधी कधी खूप म्हणजे आपण जेव्हा स्वतःला विचारतो अंतर्मुख व्हायला होतं या अशा सगळ्या परिस्थिती पाहिल्यानंतर. आणि त्याच्यात मी काम केलं. कामाचं मुंबईकरांनी मला भरभरून प्रेम दिलं. मला महाराष्ट्रातनं आजही ते प्रेम मिळत आहे. वॅक्सिनेशन पण केलं तुम्ही स्वतः? खूप केलं. काय म्हणजे जे जे करता येईल ते सगळं केलं. आणि सगळं केल्यानंतरही जे मनाला आजही मला ते समाधान आहे. मला कोणी काय म्हटलं कोणी मला त्यापेक्षा मला हे समाधान आहे की त्यावेळेला महापौर म्हणून मुंबईच्या लोकांनी दाखवलेला संयमाला 138 पुरस्कार मिळाले. वेगवेगळ्या संस्थांकडनं आंतरराष्ट्रीय देशांकडनं. हा पुरस्कार हा मला नाही मिळाला. एक म्हणजे किशोरी पेडणेकर व्यक्ती आहे पण तो जो चांगला कारभार आणि दिलेल्या लोकांनी साथ त्याला होता तो पुरस्कार. पण आता लोक तुम्ही तुमचा आवाज तुम्ही उठवताय महानगरपालिकेमध्ये पण तुमचेच काही जे तुमच्यावर काही प्रेम करणारी जी लोक आहेत ती म्हणतायत की ताई तुम्ही आता इकडेच या. असू शकतं. कारण कसं आहे प्रत्येकाला म्हणजे वाटतं की चांगली गोष्ट असावी. मला त्याचंही बरं वाटतं. का नसावं? बोलतात तुमच्याशी? मी तर सगळ्यांशी बोलते. या असं ऑफर देतात का? नाही नाही आत्ता तरी नाही. उगाच खोटं नाही बोलणार. त्यावेळेला ती परिस्थिती होती तेव्हा खरंच चालायचं संभाषण. पण माझा हात जोडून ती विनंती असायची एक वेळ राजकारण सोडते अजिबात भाग कशात घेत नाही थांबते पण मला हे जपणार नाही. आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचा पण तोच निर्णय होता. माझे मिस्टर तर म्हणजे तुमच्याच चॅनलमधल्या अनेक मुली किंवा मुलं सांगतील म्हणजे मी महापौर झाली त्याच्यानंतर त्यांचं तेच म्हणणं आता बसा आता आपण मस्त एन्जॉय करूया आपल्या घरी तुझं हे महापौरपद संपलं. मी सांगायचं अरे ही तर सुरुवात आहे. राजकारण अंत कधीच नसतो. ती सुरुवात समजून चालायचं असतं. त्यामुळे मला एक समाधान आहे की मी महापौर असताना मी त्या खुर्चीला मी माझ्या जनतेसाठी जो न्याय द्यायचा होता तो मी दिलाय. आता एक पुन्हा महिला महापौर आलेल्या आहेत. भाजपच्या पहिल्या महापौर आहेत. या महापौरांबद्दल काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला? नाही कसं आहे त्या दुसऱ्यांदा निवडून आलेत आणि आहे म्हणजे त्या डॅशिंग आहेत पक्षामध्ये काम करत आजही आहेत. किंवा मी जेव्हा तुमच्या चॅनलवर किंवा मला कुठलंही एक विचारलं तर मी माझ्या पक्षामध्ये नेती आहे. माझ्या पक्षाने मला प्रवक्ती बनवलेली आहे. माझ्या पक्षात मी विभाग प्रमुख आहे. म्हणजे विविध पदांवर मी काम करते. त्यामुळे मला तुम्ही मध्यरात्री पण फोन केलात आणि एखाद्या गोष्टीबद्दल विचारलात तर मी कधीच सांगितलं नाही मी माहिती घेऊन सांगते. माझ्याकडे माहिती असते मी देते. मला आमच्या लाडके आहेत त्या महापौर त्यांना मला सांगायचं आहे की चौकस बुद्धी असली पाहिजे आणि त्याच्यात वाचन. आणि आपल्याला आता ते इझी झालं आहे की आपल्याकडे फेसबुकच्या इंस्टाग्रामच्या यूट्यूब कितीतरी अशी माध्यमं आहेत की एका सेकंदात माहिती मिळते. ते टॅली करावी आणि द्यावी. त्यामुळे आहे शिकतायत. कारण ती खुर्ची फार महान आहे. त्या खुर्चीचा मान सन्मान प्रत्येकाला तो राखता आला पाहिजे. मी असेपर्यंत खुर्चीत माझ्यावर कधी आरोप नाही झाले. माझ्यावर आरोप कधी झाले उतरल्यानंतर तो भरीव चेहरा पक्षाचा म्हणून आलो त्यावेळेला झाला. आणि त्या आरोपाला मी कधीच हे नाही केलं
माझी लढाई जी लढायची होती न्यायाने ती मी लढले. आणि माझा आजही आहे की मी जे नाही केलं त्या गोष्टीचा मला कधीच खेद होत नाही. आणि एखादी गोष्ट घडली असती तरी मी त्याच्यावरती प्रायचित्त घेतलं असतं. त्यामुळे मी ह्याच स्वभावाची आहे. मी जे नाही करत त्याला मी मानणारच नाही. महापौरांना काय सुचवाल आत्ताच्या? मी सांगेन ऋतुताईंना की सबुरीने घ्या. किंवा जेव्हा आपण एका मोठ्या तलावात येतो तर तलावात अनेक आपल्यासारखेच अनेक बीच करायला येत असतात. सावधान. कोणापासून नेमकं सावधान सांगताय तर? सगळ्या गोष्टीपासून. मी असा एकाच गोष्टीने नाही म्हणणार, कारण इतक्या मोठ्या वलयामध्ये आपण असतो. आपल्या सगळ्या गोष्टीवर बारीक नजर असते सगळ्यांची. मग ती चॅनलची असेल, बाकी असेल, कोणाची. स्लोली हळूहळू आपल्या कार्याचा हे वाढवत जा. नक्कीच विरोधी जरी पक्षाने मध्ये असलो अपोजिशन लीडर म्हणून, तरी चांगल्या गोष्टींना. कालचा जो प्रश्न होता तो माझ्याचकडनं आला ना, माझ्याच एका माजी महापौरांनी दिला ना, की त्यांचा का अपमान होतोय. का होतोय अपमान? पण मला तुमचं नाही काय माहिती, आकलन ते आहे? त्यांच्या पक्षातले सांगतील. पोलीस काय अडवतात, कोण काय करतायत, लांब काय नेऊन बसवतायत. म्हणजे मुंबईचा महापौर हा जगात फार मोठ्या याच्यावर पाहिलं जातं. इतकं मोठं पद आहे. माझं दोन्ही गोष्टींनी आहे. एक तर आपल्या असलेल्या ज्याला म्हणतो ना आपण नशिबी, एखादा ललाटी उजळतं तर ते उजळूनच ठेवा. आणि अभ्यासू वृत्ती तुमची आहे, पुढे आणखीन वाढवा. आणि निश्चितच पक्ष म्हणून नक्की तुम्हाला जुक्तमाग द्यायचं आहे. पण लोकशाही किंवा आपल्या बाबासाहेबांच्या ज्याला आपण संविधान म्हणतो आणि 1888 कायद्याअंतर्गत आपलं सभागृह चाललं पाहिजे. ते म्हणता सभागृह तुम्ही चालवून देत नाही. मग तीच तर तुमचा टाक्स आहे तो. गटनेत्यांची म्हणजे मी पाहत आली आहे गेली 20 वर्ष तर कंटिन्यू आम्ही बघतोय महापालिका. गटनेत्यांची मीटिंग होत नाही. एकदाही नाही, एकदा झाली त्यावेळेला मी स्वतःहून कळवलं मला बरं नाही. आज 3 महिने झाले. म्हणजे तुम्ही मांडणारच नाही आहेत का? विरोधी पक्ष बघायचाच नाही. गटनेत्यांमध्ये महापौर असतात, उपमहापौर असतात, सगळे AMC असतात, MC असतात, त्याच्यामध्ये सर्व पक्षीय गटनेते असतात. काही गोष्टी आम्हाला सभागृहात न मांडता जर आयुक्तांकडनं सुटत असतील महापौरांच्या आदेशानुसार तर ते व्हायला पाहिजे. उलट त्या जास्त सुलभ आहे. तुम्हाला जास्त सुलभ आहे की पेपर असतो 2.5 वर्षाचा हा पेपर आहे जो जनतेत जाऊन सोडवायचा आहे प्रशासन आपल्याबरोबर घेऊन. तर त्या पेपरला जर आमच्यासारखी लोकांची साथ आहे मिळते तर ती घेतली पाहिजे. तुम्ही ह्या मस्तीत गटनेत्यांची बैठकच बोलवायची नाही. हा अन्याय आहे खरा. म्हणजे तुम्ही जनतेवर अन्याय करताय. ज्या पद्धतीने केंद्रापासून ते अगदी सगळ्या महापालिकेमधलं जर वाटप, निधीचा वाटप हा काय कोणाच्या घरात येत नाही, तो जनतेसाठीच करायचा असतो. मग आमच्या वॉर्डमधली ही जनता टॅक्सपेयर नाही आहे का? आमच्या जनतेने मला जेव्हा मतं अधिक दिली, पण काही मतं तुम्हालाही टाकली आहेत. मग ज्याने टाकलेली मतं आहेत आणि निवडून आलेला उमेदवार प्रतिनिधी तो विचारत नाही तुम्ही मला मत दिलं का? आम्ही सरसकट काम करतो. मग आमच्यावर अन्याय जो होतोय तो त्या जनतेवर पण होतोय. ज्याने आता माझ्याकडे माझ्या विरोधात शिंदे गटाचा पण होती जे घरातून दारात कधी कोणाच्या नाही गेले तरी उमेदवार म्हणून आल्या होत्या. बाकी पण होत्या 11 काय 17 उमेदवार होत्या. काही मतं मिळवली ना त्यांनी.
म्हणजे त्या लोकांना विश्वासाने त्यांनी दिली तर तुम्ही सगळ्यांच्याच तोंडाला पानं पुसताय. माझं नेहमी म्हणणं असतं पण त्या पणमध्ये विरोधी पक्षातल्या ज्या महिला आहेत, ज्या लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना जेव्हा तुम्ही असा त्यांच्यावर अन्याय करता, मग निधी वाटपात वगैरे, आता हा कायमच आरोप केला जातो की विरोधी पक्षात जे कोणी असतात त्यांना कमी निधी दिला जातोय, अशी ओरड आपण अनेक वर्ष खरं तर नाही, ऐकतोय. मी कमी निधी मान्य आहे मला, निधीच नाही असं नाही, म्हणायचं पण तुम्हाला. हा जो अगदीच 25 अगदीच कमी. 25 कसं आहे, कंटिन्यू लगेच सभागृह लागलं असतं निवड तर हे मान्य होतं, पण 3 वर्ष 10 महिने जो गॅप पडला आणि ज्या लोकांची कामं आजही पेंडिंग आहेत, प्रशासनाने कामं केली ती काय केली आणि काही झाली नाही म्हणून तर श्वेतपत्रिका मागितली, कुठे देत आहेत? त्यामुळे असलेल्या महिलांवर अन्याय होता कामा नये होता असं कामा तुमचं नये. म्हणणं आहे. बरं, आता तुमच्या पक्षामधल्या तुम्ही सगळ्यात सक्रिय महिला आहात, ज्या सतत बुलंदपणे पक्षाचा जो मुद्दा आहे किंवा आवाज आहे उचलत असतात. तुमच्या पक्षामध्ये तुम्ही कोणाला प्रेरणास्थान समजता? म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं तुम्ही नाव घ्यालच. नाही नाही, बाळासाहेब म्हणजे महिलांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत तर आम्ही जे पाहिलेल्या म्हणजे इतकं कडक नेतृत्व घरात नवरा म्हणून असताना त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळलं, त्यांना एक मी पाहते. भारतीय जनता पार्टीमध्ये सुषमा स्वराज, अनेकदा माझी त्यांच्याशी भेट झालेली आहे, अनेकदा. म्हणजे अगदी लास्ट त्या जेव्हा आजारी होत्या तेव्हाही आम्ही दिल्लीत गेलो होतो. बरं. हां, तेव्हाही अरविंद सावंत यांच्या माध्यमातून मला त्यांना भेटण्याचा योग आला होता. आणि मी इंदिरा गांधींना पाहिलं, आयर्न लेडी म्हणून त्यांचा म्हणजे बाल मनावर जो एक पगडा म्हणतात ना, तो इंदिरा गांधींचा. बरं, महिला राजकारणी म्हणून काय फेस करावं लागतं, काय आव्हानं सहन करावी लागतात असं वाटतं? मला असं वाटतं बरीचशी आव्हानं आहेत ना, ती आपापल्या पक्षातच जास्त असतात दुसऱ्या पक्षापेक्षा. तर ती तर आव्हानं आपण आपल्या प्रामाणिक सचोटीने काम करणं, कर्तव्य दक्ष राहणं, ती आव्हानं पेलतो. महिलांनी म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की हळूवार पुरुष आपण पाहतो बऱ्याच वेळेला, तसं कणखर स्त्री ही पण असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये मला कोणतरी मदत करेल, माझा नवरा किंवा माझं, हे करण्यापेक्षा तुम्ही कणखर राहा, तुम्ही सक्षम राहा. आणि वेळ आली, अशी वेळ येते पण बऱ्याच वेळेला अशा काही असतात की आपल्याला त्याच वेळी त्या क्षणी निर्णय घ्यायचा असतो. मग तो निर्णय शाब्दिक असेल नाही तर 2 हाताचा प्रसाद असेल, तो देऊन टाकायचा. कारण तुम्ही पण आता ज्या क्षेत्रात वावरताय, आपण पुरुषांबरोबर वावरत असताना तर आपण असं नाही म्हणू शकत की सगळेच आलबेल असू शकतं. पण जिथे महिलेला उलट जास्त दक्ष असते, मुलगी लहानपणापासूनच ती दक्ष असते. आज जे अत्याचार होत आहेत ते फसवून होत आहेत. ज्या क्षणाला तिला कळतं त्यावेळेला उशीर झालेला असतो आणि ते अत्याचार बघता आपलं जे काळीज म्हणतो ना, हृदय असं पिळवटून निघतं. त्यामुळे महिलेनी सक्षम असलं पाहिजे आणि काही गोष्टी पाळल्या पण पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांचा असा येतो, अरे आपण इतक्या शतकामध्ये प्रवेश केला, आपण अशा नाही. उगाचच काही ठिकाणी न जाणं हे आपल्यासाठी ते चांगलंच असतं. पण काही ठिकाणी उगाच डेअरिंग दाखवणं, ती कधी कधी आपल्याला मृत्यूला आपण सामोरं जात असतो असं मला वाटतं. त्यामुळे कणखर असणं, समयसूचकता असणं आणि बेधडक असणं हे महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की सगळ्याच प्रश्नांची ताईंनी बेधडक अशी उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्ही हेड ऑन घेता, म्हणजे शिंगावरच घेता तुम्ही माणसं. असं नाहीये, आले अंगावर तर घ्या शिंगावर, हे शिकवलेलं बाळासाहेबांनी. त्यामुळे ते आहे. पण अनेकांचे आमचे चांगले स्नेह पण आहेत. म्हणजे असं पण नाही की मी जर कुठल्याही पक्षात
माझे स्नेह पण चांगले आहेत, पण कारण नसताना कुरापती काढल्या तर मात्र माझ्यातली मूळ शिवसैनिक दिसतेच. आणि अशा शिवसैनिकाचं दर्शन मला वाटतं सगळ्यांना घडत राहो, आणि त्या पद्धती तुम्ही घडवत असता. तुम्ही सभागृह कायम गाजवत असता, आजही गाजवताय, असेच गाजवत राहा. आणि तुम्ही आजही ठाम आहात की तुम्ही कुठल्याही पद्धतीनं अपमान केलेला नाहीये, अपमानजनक शब्द उद्गारलेले नाहीये, त्यामुळे माफी मागण्याचा संबंध येत नाही असे या निमित्ताने एन्काउंटरमध्ये आपल्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी माझं जे काही म्हणणं असतं ते मी ठामपणे मांडते. यावेळी त्यांना बोलू दिलं नाही आणि त्यामुळे अर्थाचा विपर्यास झाला असं देखील आज एन्काउंटरमध्ये किशोरीताईंनी म्हटलेलं आहे. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.